नमस्कार आणि महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। तिवसातील वरखेळ नगरी नेत्रदीपक पालखी सोहळ्याने दुमदुमली आहे। महत्त्वाची बातमी तिवसा तालुक्यातील पाहतोय। परमहंस श्री समर्थ आडकुजी महाराज यांचा 104वा पुण्यतिथी महोत्सव सप्ताह वरखेळ नगरी मध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणात चालू आहे। तर 4 नोव्हेंबर रोजी गुरुवाराच्या दरबारामध्ये वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकोजी महाराज, संत लहानोजी महाराज, सत्यदेव महाराज तसे मंजुळा माता पालखीचे वरखेळ नगरीमध्ये पदार्पण झाले आणि या पालख्यांचे गुरुदेव भाविक भक्तांनी तथा गावकऱ्यांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागतही करण्यात आले आहे। समर्थ आडकुजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने महाराष्ट्रातील साधू संत, राष्ट्रसंतांचे प्रचारक, त्यांचे अभ्यासक मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, भाविक भक्तगण, संत परंपरेतील मंडळी या पर्वाच्या निमित्ताने दरवर्षी हजेरी लावत असतात आणि आज गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमामधून सकाळी 9 वाजता राष्ट्रसंत तुकोजी महाराज पालखी निघाली आणि या पालखीचे दिवसा शहरात ठिकठिकाणी स्वागतही करण्यात आले। तर वरखेड येथे मोहनराव विठ्ठलराव बोके यांच्या उद्यानामध्ये पालखीचे स्वागत करून सोबतचे पालखीधारकांना भोजनदान करण्यात आले। तेथून वरखेड येथे सायंकाळी पालखीचे आगमन झाले। तर संत लहानोजी महाराज, संत सत्यदेव महाराज इत्यादी पालखींचे एकाच वेळी मोठ्या थाटामाटात आलेल्यांचे स्वागतही करण्यात आले। इतर गावावरून आलेल्या पालख्यांचे स्वागत करण्यात आले। तर वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराजांच्या पालखीचे सद्गुरु चरणी स्थान देण्यात आले। या पालख्यांच्या स्वागतासाठी वरखेळ नगरीतील महिला नागरिकांनी तसेच सेवाभावी मंडळाच्या वतीने स्वागताप्रीत्यर्थ ठिकठिकाणी स्वागत कमानी, देखावे, रोडवर रांगोळी, थोर संत महात्म्यांच्या फोटोवर रोषणाईने सर्वत्र लखलखाट होता। तर वरखेळ नगरी दीप व रोषणाईने सजली। गावकरी महिला भगिनी यांच्या हाती सर्वत्र दीप आरती घेऊन महाराजांच्या पालख्यांच्या स्वागतासाठी 1 किलोमीटर अंतरापर्यंत दीप प्रज्वलित असलेल्या आरत्या, एक दिमाखदार सोहळा जणू दीपावलीच्या स्वरूप वरखेळ नगरीमध्ये पाहायला मिळाले।